जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना आपलं स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। कोरोना मुक्त गावांचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन चर्चा केली आहे। कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या 8,500 नागरिकांच्या मालमत्तेवर इतर कुणीही डल्ला मारू नये यासाठी तातडीने या मालमत्तांची माहिती घेऊन त्यांच्या वारसांची नोंद करावी अशा सूचना उपसभापती नीलम गोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। तसंच प्रशासनाने मार्ग काढत ही मालमत्ता अनाथ मुलांच्याच नावावर कशी राहील, त्यांची कुणी फसवणूक करणार नाही याची व्यवस्था करत दक्षता म्हणून अधिकाऱ्यांवरच लक्ष ठेवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। जी वारसांची लागण्याच्या संदर्भामध्ये आता पुढे सरकारला राज्य स्तरावरती माझी शिफारस जाईलच, परंतु एक नाशिकमधल्या उदाहरणावरून सुद्धा बऱ्याच गोष्टींची दखल होऊ शकेल असं मला वाटतं। कारण फोर्स नेमलेला आहे आणि जिल्हाधिकारी बोलतायत ते म्हणजे टास्क फोर्समध्ये या सगळ्या जसजशी कुटुंब आयडेंटिफाय होतील त्याच्या प्रॉपर्टीबद्दल ते ऑलरेडी काळजी घेणारच आहेत, म्हणूनच तो टास्क फोर्स नेमलेला आहे। परंतु त्याच्यासाठी आपल्याला काही धोरणात्मक दक्षता घ्यायच्या आहेत किंवा काय करायचं असेल तर ज्या कुटुंबांमध्ये कोरोनामुळे आईवडील दोघांचे मृत्यू झालेले आहेत किंवा जिथे संपत्तीविषयक काही प्रश्न तयार होऊ शकतील त्याची दखल तहसीलदार किंवा प्रांत किंवा महसूल विभागाने घेतली तर त्याच्याबद्दल काही वरतून अगदी कायदा करायलाच लागेल अशातला भाग नाही आहे। कारण काही अत्यंत अतिगरीब कुटुंबातले लोक आहेत की मजूर आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज नाही आहेत, काही लोक प्रॉपर्टीज आहेत। त्यामुळे इथे कसं आहे, भूकंप आणि याच्यात फरक काय आहे की भूकंपामध्ये 2 तालुक्याचा प्रश्न होता, इथे संपूर्ण महाराष्ट्रभरचा प्रश्न आहे। दुसरा वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक परिस्थितीतले लोक आहेत आणि मग कुठल्याही निर्देश असे नसावेत की ज्याचा विपरीत परिणाम त्यांच्या कुटुंबावर होईल आणि त्यामुळे फक्त आपण हितरक्षण व्हावं त्या कुटुंबातल्या मुलांचं आणि वारसदारांचं। या दृष्टिकोनातून नाशिकमध्ये आज पहिल्यांदा या बैठकीमध्ये हा मुद्दा आलेला आहे आणि त्या मुद्द्याचा गांभीर्याने विचार राज्य सरकार करेल। माझं लेखी स्टेटमेंट केलेलं आहे, मी ते पाठवते तुम्हाला। आणि तिथले संबंधित जे अधिकारी आहेत श्री मोहिते त्यांच्याशी बोलून मी माहिती घेतलेली आहे आणि ज्यावेळेला त्यांना मेडिकलला पाठवलं त्यावेळेला बरोबर पोलीस अधिकारी दिला असता तर मेडिकल न करताच ते परत आले, तर ते झालं नसतं। दुसरं, हे जे लोक आहेत ते अजूनही अज्ञात आहेत, सापडले नाही आहेत, ज्यांनी अशा प्रकारनी त्या मुलींची त्यांना मारहाण केली। आणि तर काही वेळेला माझ्या असं निदर्शनाला आलेलं आहे की असे जे देखरेख करणारे लोक असतात की काही चुकीचे प्रकार घडत आहेत तर काहींचा हेतू ठीक असतो, म्हणजे त्यांना वाटत असतं की आपण संस्कृती रक्षण करतोय, पण काही वेळेला त्या मुलींवर वाईट नजर ठेवून मुद्दामून असे लोक पकडायचे आणि जाऊन नंतर त्या मुलींचा गैरफायदा घ्यायच्या, अशा सुद्धा प्रवृत्ती असतात। आणि म्हणून मलंगगडावरती मी आता आमचे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्र्यांशी बोलणार आहे। तिथे जर का CCTV नाही आहेत त्या भागामध्ये तर CCTV लावण्याची व्यवस्था झाली तर आपोआप अशा प्रश्नांवरती बऱ्याचशा ठिकाणी मार्ग निघेल आणि लवकरात लवकर आरोपींना पकडावं अशा प्रकारच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। दुसरं, त्यांनी तोकडे कपडे घातले म्हणून त्यांनी मारहाण केली, आता हे असं करणारे कोणाचे समर्थक आहेत का, याची काही चौकशी समिती नेमावी का काय हे सरकारने ठरवावं। नाशिक महानगरपालिकेने प्रवाशांच्या सुविधेसाठी सिटी लिंक स्मार्ट बस सुरू केल्या आहेत, मात्र निमाणी बस स्टँड अजूनही खड्ड्यातच दिसतंय। बस स्मार्ट झाल्या आहेत पण बस स्टँड कधी स्मार्ट होणार असा प्रश्न नाशिककर उपस्थित करतायत। नाशिक महानगरपालिकेतर्फे सिटी लिंक बसचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं होतं। आपण काही प्रवाशांची या सुविधा, बसची सुविधेचं जाणून घेण्यासाठी आलो होतो, मात्र निमाणी बस स्टॉपवर आपण आलेलो आहे। दरवर्षीप्रमाणे जशी परिस्थिती आहे तशीच आपल्याला इथं बघायला मिळते। आता नाशिकमध्ये मुसळधार पाऊस आल्यामुळे आता स्मार्ट सीट तर बस आहे, पण निमाणी बस स्टँड कधी स्मार्ट होईल हे मात्र आता गुलदस्त्यात। आपण इथं बघतोय की ते मोठ्या प्रमाणात इथे खड्डे झालेले आहे,
आपण इथं बघतो की बस येताना देखील बसलाही सुद्धा त्रास होतो, प्रवाशांना देखील आतमध्ये बसताना त्रास होतो. आणि आपण इथं बघतोय की हे जे बसस्टँड आहे हे आपण स्मार्ट म्हणलं जातं, पण आता इथं संपूर्ण दृश्य आपण आता बघतोय की इथं चेअर देखील तुटलेले आहेत. प्रवासी आता कुठे बसत आहे, प्रवाशांना बसायला देखील इथं खुर्ची नाही आहे. अशी एकंदरीत परिस्थिती इथं आहे. आता याकडे आता बसते स्मार्ट झालेलीच आहे, पण आता याकडे नाशिक महानगरपालिका या बसस्टॉपवर लक्ष देईल का, असं देखील आता स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश जिरुळे, नाशिक. धुळे तालुक्यातील फागणे येथील हर्षदा छाजेड या विद्यार्थिनीनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय सांख्यिकी विभागाच्या परीक्षेत देशातून 4था तर राज्यातून प्रथम क्रमांक पटकावलाय. हर्षदा छाजेड यांनी 2018 साली पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचं निश्चित केलं. त्यांचं पदवीचं शिक्षण धुळे शहरातील झेडबी पाटील महाविद्यालयातून पूर्ण आहे, तर पदव्युत्तर शिक्षण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून झालं. SSC गणित या विषयातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून त्यांना विद्यापीठातून सुवर्ण पदकही मिळालंय. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर धुळे तालुक्यातील फागणे येथील मूळ रहिवासी असणाऱ्या हर्षदा छाजेड या विद्यार्थिनीनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय सांख्यिकी विभागाच्या परीक्षेत देशातून 4था क्रमांक तर राज्यातून प्रथम क्रमांक पटकावलाय. हर्षदा छाजेड यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय. कुटुंबाच्या सहकार्यामुळेच आपण हे यश प्राप्त केलं असल्याची प्रतिक्रिया हर्षदानं दिली आहे. 2018 साली हर्षदा छाजेड यांनी सर्वप्रथम UPSC परीक्षा दिली होती, मात्र त्यावेळी मुलाखतीत त्यांना यश मिळालं नव्हतं. मात्र या अपयशानंतर खचून न जाता त्यांनी पुन्हा एकदा जोमानं अभ्यास सुरू करून हे यश संपादन केलंय. हर्षदा छाजेड यांच्या वडिलांचे 2015 साली निधन झालं. त्यांच्या काकांनी त्यांचा सांभाळ करत शिक्षण पूर्ण केलं. हर्षदा नंदलाल छाजेड ही माझी पुतणी, माझे 4 नंबर भाऊ नंदलाल छाजेड यांची मुलगी. वडील वारल्यानंतर आम्हीचा सांभाळ आमच्या पोटच्या मुलीप्रमाणे केला आणि तिने आम्हाला तसंच सहकार्य दिलं. खूप प्रयत्न तिने केले आणि त्या प्रयत्नाला ते फळ मिळालं. त्याच्याबरोबर आम्ही सर्व कुटुंबीय अति आनंदी झालो आहोत, यामध्ये काही शंका नाही. आणि तिने यापुढे नाव परत अजून रोशन जास्त करावं ही आमची इच्छा आहे आणि ती पूर्ण करेल ही आम्हाला आशा आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना येणाऱ्या अपयशातून शिकत जाऊन यश संपादन करण्याचा सल्ला हर्षदानं दिलाय. मी UPSC साठी 2018 पासून MSc झाल्यावर तयारी केली आहे आणि माझा हा दुसरा अटेम्प्ट होता. पहिला अटेम्प्टमध्ये माझं क्लिअर नाही होऊ शकलं, पण हा माझा दुसरा अटेम्प्टमध्ये मी क्लिअर केलेला आहे. हो, अभ्यास तर करावाच लागणार आहे आणि मी सुरुवातीला 10 ते 12 तास अभ्यास केलेला आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये तुमचा बेस होऊन जातो, मग दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी 8 तास अभ्यास केला आहे ऑन एन ॲव्हरेज. एकच म्हणेल की फेल्युअर्स हा एक जीवनाचाच भाग आहे असं म्हणून आपण त्याला बघितलं पाहिजे. आणि ही परीक्षा म्हणा किंवा जीवनातील कुठली परीक्षा म्हणा, आपल्याला पेशन्स ठेवावेच लागणार आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही, म्हणून पेशन्स ठेवा, प्रयत्न करा आणि सक्सेस नक्कीच मिळणार आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. तर इकडे शहादा तालुक्यातील मलोनी येथील दूध संघातील कॅन चोरी प्रकरण उघडकीस आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. शहादा शहरातील दूध उत्पादक आणि कृषी पूरक उद्योग सहकारी संघ या कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या दुकानाचं लोखंडी शटर तोडून दूध संकलनासाठीचे स्टीलचे 1 लाख रुपये किमतीचे 100 कॅन चोरट्यांनी चोरून नेले होते. या चोरी प्रकरणी दूध उत्पादक आणि कृषी पूरक उद्योग सहकारी संघाचे मॅनेजर उद्धव पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा गुन्हा शेतकऱ्यांसंदर्भात असल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याकडे घटनेचा तपास देत उलगडा लावून गुन्हेगारांना शोधून चोरीस गेलेला मुद्देमाल मिळवण्याबाबत आदेश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकरांनी तत्काळ तपासाची चक्र फिरवत बातमीदारांना सक्रिय केलं आणि आरोपींना अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक देवराम गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस हवालदार आणि पोलीस अंमलदार यांच्या पथकानं केली आहे। जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार। न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान। आजच्या तंत्रज्ञान युक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय। सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत। शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला। गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे। संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली। लेट बीपी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय। एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी बीपी पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते। बीपी पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे। बीपी पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य। ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण। सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत। एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पास आउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट बीपी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते। लेट बीपी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे। तसंच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे। यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते। यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये। शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर बीपी पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात। आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या
आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने
पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे। तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत। बरोबर आहे ना। सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा। तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईडला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू। ब्रेकनंतर आपलं स्वागत। धुळे शहरातील देवपूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून भूमिगत पाईपलाईनचं काम सुरू आहे, मात्र हे काम अत्यंत संथ गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं सुरू असल्यानं परिसरात बहुतांश ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये। धुळे शहरातील देवपूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून भूमिगत पाईपलाईनचं काम सुरू आहे, मात्र हे काम अत्यंत संथ गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं आहे, त्यामुळे परिसरात बहुतांश ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नागरिक वर्तवत आहेत। याबाबत धुळे शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधींना अनेकदा सांगण्यात देखील आलं होतं, मात्र तरीही प्रशासन सर्रास दुर्लक्ष करतंय। या खड्ड्यांमध्ये बऱ्याचदा अक्षरशः वाहनं अडकून दुर्घटना घडल्याचं समोर आलंय, तरीही प्रशासनाची डोळे झाकत सुरू आहे। 4 तारखेच्या रात्री तर माल भरून नेत असलेल्या पिकअप वाहनाचं मागचं चाक रस्त्यात असलेल्या खड्ड्यात अडकलं, पण सुदैवानं हे पिकअप वाहन पलटी होता होता वाचले। ट्रेनच्या साह्यानं या पिकअप वाहनाला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलं। या घटनेत 2 बालकं देखील बचावली आहेत। या परिसरातील नागरिक आहे मी। इथं पाईपलाईनचं काम चालू आहे गेल्या 2 महिन्यापासून, तरी इथं वारंवार नागरिक सांगताय की बाबा हे खड्डे बुंजवा, तरी हे खड्डे बुंजले जात नाहीये आणि वारंवार ठेकेदारांना आम्ही सांगितलं गेलं। आज सुदैवाने एक मोठी गाडी फसली आणि लहान 2 मुलं वाचले। त्याच्यानंतर आम्ही नगरसेवकांना फोन करतो तर नगरसेवक आम्हाला सांगताय आमचं काम नाही। तरी येणाऱ्या काळात जर हे खड्डे बुजले गेले नाही तर आम्ही परिसरातील नागरिक नगरपालिकेवर मोठा मोर्चा काढू आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करू। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि धुळे महापालिका प्रशासन या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी का खेळतंय, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून विचारला जातोय। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे। निफाड तालुक्यातील सायखेडा चांदोरीसह गोदाकाठ परिसरातील गावातील पूर नियंत्रण रेषेजवळ येणाऱ्या 200 ते 250 कुटुंबांना शासनाकडून नोटीस देण्यात आली आहे। शासनाकडून योग्य व्यवस्था होत नसल्यानं नागरिकांनी मात्र रोष व्यक्त केलाय। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरसह नाशिक तालुक्यामध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरण 80% भरली आहेत। गोदावरी आणि दारणा या नद्यांमधून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग कमी अधिक प्रमाणात सुरू आहे। निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुराचं पाणी दाखल होतंय। नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव यासह गोदाकाठ परिसरातील गावांना गोदावरी नदीच्या पूर नियंत्रण रेषेजवळील 200 ते 250 कुटुंबांना शासनानं नोटीस देऊन मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। या सर्वांची मंगल कार्यालय किंवा शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते। याबाबत निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी अधिक माहिती दिली आहे। निफाड तालुक्यामध्ये आत्तापर्यंत या हंगामाचा 40% पाऊस झालेला आहे, परंतु गेल्या 2 आठवड्यापासून जे कॅचमेंट एरिया आहे, विशेषतः इगतपुरी तालुका, त्र्यंबक तालुका, इथे पर्जन्यमान बऱ्यापैकी झाल्याने गंगापूर आणि दारणा हे धरणं 80%च्या वर भरल्याने नियमितपणे विसर्ग चालू आहे। परंतु जेव्हा आज जरी पर्जन्यमान कमी असलं, जेव्हा अतिरिक्त पर्जन्यमान होतं तेव्हा निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वरच्या बॅकवॉटरला म्हणजेच निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा
व इतर शिंगवे असे जे गावं आहेत हे मोठ्या प्रकारे या घरांमध्ये पाणी घुसतं आणि नागरिकांना धोका निर्माण होतो. त्याकरता जून महिन्यामध्येच ज्या ज्या उपाययोजना करायच्या आहे, उदाहरणार्थ सर्व ज्या नागरिकांची घरं त्या लाईनमध्ये आहेत त्यांना नोटीस देणे, त्यांच्याकरता सुरक्षित स्थळं शोधून ठेवणे, उदाहरणार्थ मंगल कार्यालय असेल, शाळा असेल, हॉस्पिटल्स असतील, या जागा शोधून ठेवलेल्या आहेत. कोणत्या घरांमध्ये पाणी घुसतं याची यादी केली, त्यांना आपण नोटीस ग्रामपंचायतीमार्फत लेखी नोटीस दिलेली आहे. वेळोवेळी त्यांना मेसेज देण्याची व्यवस्था ब्रॉडकास्ट ग्रुप त्यांचे तयार केलेले आहेत. गोदावरी नदीला पूर आल्यानंतर शासनाकडून गोदाकाठ परिसरातील साईखेडा, चांदोरीसह अनेक गावांना नोटिसा दिल्या जातात आणि पूर आल्यानंतर आमचं स्थलांतरही केलं जातं. पण 2018च्या पुरात घरांचं तसंच संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई मात्र शासनाकडून अजूनही मिळाली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली है। सर 2018 में भी तब पूरा के गए, लेकिन हमको नोटिस भी देते, प्रशासन की तरफ से हमको कुछ मदद आती। ये 2018 में घर गिरेला है, वैसा ही मेरा घर गिरेला है अभी तक, तो हमको कोई 1 रुपये की भी मदद नहीं आई। आम्हाला नोटिस दिलेले आहे, परंतु पण त्या नोटिस जागा भेटत नाही, त्यामुळे परिस्थिती बिकट नाही। शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड। पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। याच पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी शिवक्रांती कामगार संघटनेचे कामगार पुढे आलेत। कोरोनाचं संकट पुन्हा उभं ठाकलंय। केरळमध्ये रुग्णसंख्या वाढतीये। ज्या चीनमधून कोरोनाचा उगम झालाय तो पुन्हा कोरोनाच्या उद्रेकानं हादरलाय। आपल्या राज्यात तुर्तास जरी संकट टळलेलं असलं तरी महाभयंकर रोगाचं निदान अजून झालेलं नाहीये। या कोरोना काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांनी खूप मोठी आणि मोलाची भूमिका बजावली आहे आणि अजूनही बजावतायत। यातील पोलीस कर्मचारी रस्त्यावर लोकांच्या संपर्कात येतात। त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी शिवक्रांती कामगार संघटनेनं पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलातील लोणावळा ग्रामीण, कामशेत, वडगाव, तळेगाव दाभाडे आणि आयटी हब हिंजवाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोरोना सुरक्षा किटचं वाटप केलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना हे किट वाटणार असल्याचं प्रतीक पाळेकर यांनी सांगितलंय। शिवक्रांती कामगार संघटना ही महाराष्ट्र राज्यातली सर्वात मोठी कामगार संघटना असून ही नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असते। शिवक्रांती कामगार संघटनेच्या सर्व संघटनांनी यावेळेस पोलीस स्टेशन किंवा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काय करता येईल याचा विचार करत लोणावळा शहर पोलीस स्टेशन, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तसेच जगात प्रसिद्ध असेल असे हिंजवडी आयटी हब येथील MIDC पोलीस स्टेशनमध्ये मास्क व सॅनिटायझर वाटप केला। यामध्ये मी विशेष उल्लेख एडियंट कंपनीच्या कामगार प्रतिनिधींचा करू इच्छितो, ज्यांनी आम्हाला चांगला पुढाकार घेऊन ह्या कामात मदत केली। जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड। कोरोनामुक्त गावांचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली आहे। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन चर्चा केली आहे। कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या 8,500 नागरिकांच्या मालमत्तेवर इतर कुणीही डल्ला मारू नये यासाठी तातडीने या मालमत्तांची माहिती घेऊन त्यांच्या वारसांची नोंद करावी अशा सूचना उपसभापती नीलम गोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। तसंच प्रशासनानं मार्ग काढत ही मालमत्ता अनाथ मुलांच्याच नावावर कशी राहील, त्यांची कुणी फसवणूक करणार नाही याची व्यवस्था करत दक्षता म्हणून अधिकाऱ्यांवरच लक्ष ठेवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। वारसांची लागण्याच्या संदर्भामध्ये आता पुढे सरकारला राज्य स्तरावरती माझी शिफारस जाईलच, परंतु एक नाशिकमधल्या उदाहरणावरून सुद्धा बऱ्याच गोष्टींची दखल होऊ शकेल असं मला वाटतं। कारण फोर्स नेमलेला आहे आणि जिल्हाधिकारी बोलतायत ते म्हणजे टास्क फोर्समध्ये या सगळ्या जसजशी कुटुंब आयडेंटिफाय होतील त्याच्या प्रॉपर्टीबद्दल ते ऑलरेडी काळजी घेणारच आहेत, म्हणूनच तो टास्क फोर्स नेमलेला आहे। परंतु त्याच्यासाठी आपल्याला काही धोरणात्मक दक्षता घ्यायच्या आहेत किंवा काय करायचं असेल तर ज्या कुटुंबांमध्ये कोरोनामुळे आईवडील दोघांचे मृत्यू झालेले आहेत किंवा जिथे संपत्तीविषयक काही प्रश्न तयार होऊ शकतील त्याची दखल तहसीलदार किंवा प्रांत किंवा महसूल विभागाने घेतली तर त्याच्याबद्दल काही वरतून अगदी कायदा करायलाच लागेल अशातला भाग नाही आहे। कारण काही अत्यंत अतिगरीब कुटुंबातले लोक आहेत की मजूर आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज नाही आहेत, काही लोक प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे
इथे कसं आहे, भूकंप आणि याच्यात फरक काय आहे की भूकंपामध्ये 2 तालुक्याचा प्रश्न होता, इथे संपूर्ण महाराष्ट्रभरचा प्रश्न आहे. दुसरा, वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक परिस्थितीतले लोक आहेत आणि मग कुठल्याही निर्देश असे नसावेत की ज्याचा विपरीत परिणाम त्यांच्या कुटुंबावर होईल. आणि त्यामुळे फक्त आपण हितरक्षण व्हावं त्या कुटुंबातल्या मुलांचं आणि वारसदारांचं, या दृष्टिकोनातून नाशिकमध्ये आज पहिल्यांदा या बैठकीमध्ये हा मुद्दा आलेला आहे आणि त्या मुद्द्याचा गांभीर्याने विचार राज्य सरकार करेल. माझं लेखी स्टेटमेंट केलेलं आहे मी, ते पाठवते तुम्हाला. आणि तिथले संबंधित जे अधिकारी आहेत श्री मोहिते, त्यांच्याशी बोलून मी माहिती घेतलेली आहे. आणि ज्यावेळेला त्यांना मेडिकलला पाठवलं त्यावेळेला बरोबर पोलीस अधिकारी दिला असता तर मेडिकल न करताच ते परत आले, तर ते झालं नसतं. दुसरं, हे जे लोक आहेत ते अजूनही अज्ञात आहेत, सापडले नाही आहेत, ज्यांनी अशा प्रकारे त्या मुलींची त्यांना मारहाण केली. आणि तर काही वेळेला माझ्या असं निदर्शनाला आलेलं आहे की असे जे देखरेख करणारे लोक असतात की काही चुकीचे प्रकार घडत आहेत, तर काहींचा हेतू ठीक असतो, म्हणजे त्यांना वाटत असतं की आपण संस्कृती रक्षण करतो आहे. पण काही वेळेला त्या मुलींवर वाईट नजर ठेवून मुद्दामून असे लोक पकडायचे आणि जाऊन नंतर त्या मुलींचा गैरफायदा घ्यायच्या, अशासुद्धा प्रवृत्ती असतात. आणि म्हणून मलंगगडावरती मी आता आमचे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्र्यांशी बोलणार आहे. तिथे जर का CCTV नाही आहेत त्या भागामध्ये, तर CCTV लावण्याची व्यवस्था झाली तर आपोआप अशा प्रश्नांवरती बऱ्याचशा ठिकाणी मार्ग निघेल आणि लवकरात लवकर आरोपींना पकडावं, अशा प्रकारच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. दुसरं, त्यांनी तोकडे कपडे घातले म्हणून त्यांनी मारहाण केली. आता हे असं करणारे कोणाचे समर्थक आहेत का, याची काही चौकशी समिती नेमावी का काय, हे सरकारने ठरवावं. नाशिक महानगरपालिकेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी सिटी लिंक स्मार्ट बस सुरू केल्या आहेत. मात्र निमाणी बस स्टँड अजूनही खड्ड्यातच दिसतंय. बस स्मार्ट झाल्या आहेत, पण बस स्टँड कधी स्मार्ट होणार असा प्रश्न नाशिककर उपस्थित करतायत. नाशिक महानगरपालिकेतर्फे सिटी लिंक बसचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं होतं. आपण काही प्रवाशांची या सुविधा, बसची सुविधेचं जाणून घेण्यासाठी आलो होतो. मात्र निमाणी बस स्टॉपवर आपण आलेलो आहे. दरवर्षीप्रमाणे जशी परिस्थिती आहे तशीच आपल्याला इथं बघायला मिळते. आता नाशिकमध्ये मुसळधार पाऊस आल्यामुळे आता स्मार्ट सीट तर बस आहे, पण निमाणी बस स्टँड कधी स्मार्ट होईल हे मात्र आता गुलदस्ता. आपण इथं बघतोय की ते मोठ्या प्रमाणात इथे खड्डे झालेले आहे. आपण इथं बघतो की बस येताना देखील बसलाही सुद्धा त्रास होतो, प्रवाशांना देखील आतमध्ये बसताना त्रास होतो. आणि आपण इथं बघतोय की हे जे बस स्टँड आहे हे आपण स्मार्ट म्हणलं जातं, पण आता इथं संपूर्ण दृश्य आपण आता बघतोय की इथं चेअर देखील तुटलेले आहेत. प्रवासी आता कुठे बसतात, प्रवाशांना बसायला देखील इथं खुर्ची नाही आहे, अशी एकंदरीत परिस्थिती इथं आहे. आता याकडे आता बस ते स्मार्ट झालेलीच आहे, पण आता याकडे नाशिक महानगरपालिका या बसस्टॉपवर लक्ष देईल का, असं देखील आता स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक. धुळे तालुक्यातील फागणे येथील हर्षदा छाजेड या विद्यार्थिनीनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय सांख्यिकी विभागाच्या परीक्षेत देशातून 4था तर राज्यातून प्रथम क्रमांक पटकावलाय. हर्षदा छाजेड यांनी 2018 साली पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचं निश्चित केलं. त्यांचं पदवीचं शिक्षण धुळे शहरातील झेडबी पाटील महाविद्यालयातून पूर्ण आहे, तर पदव्युत्तर शिक्षण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून झालं. SSC गणित या विषयातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून त्यांना विद्यापीठातून सुवर्ण पदकही मिळालंय. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर धुळे तालुक्यातील फागणे येथील मूळ रहिवासी असणाऱ्या हर्षदा छाजेड या विद्यार्थिनीनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय सांख्यिकी विभागाच्या परीक्षेत देशातून 4था क्रमांक तर राज्यातून प्रथम क्रमांक पटकावलाय. हर्षदा छाजेड यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय. कुटुंबाच्या सहकार्यामुळेच आपण हे यश प्राप्त केलं असल्याची प्रतिक्रिया हर्षदानं दिली आहे. 2018 साली हर्षदा छाजेड यांनी सर्वप्रथम UPSC परीक्षा दिली होती, मात्र त्यावेळी मुलाखतीत त्यांना यश मिळालं नव्हतं. मात्र या अपयशानंतर खचून न जाता त्यांनी पुन्हा एकदा जोमानं अभ्यास सुरू करून हे यश संपादन केलंय. हर्षदा छाजेड यांच्या वडिलांचे 2015 साली निधन झालं. त्यांच्या काकांनी त्यांचा सांभाळ करत शिक्षण पूर्ण केलं. हर्षदा नंदलाल छाजेड ही माझी पुतणी, माझे 4 नंबर भाऊ नंदलाल छाजेड यांची मुलगी. वडील वारल्यानंतर आम्ही हिचा सांभाळ आमच्या पोटच्या मुलीप्रमाणे केला आणि तिने आम्हाला तसंच सहकार्य दिलं. खूप प्रयत्न तिने केले आणि त्या प्रयत्नाला ते फळ मिळालं. त्याच्याबरोबर
आम्ही सर्व कुटुंबीय अति आनंदी झालो आहोत, यामध्ये काही शंका नाही. आणि तिने यापुढे नाव परत अजून रोशन जास्त करावं ही आमची इच्छा आहे आणि ती पूर्ण करेल ही आम्हाला आशा आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना येणाऱ्या अपयशातून शिकत जाऊन यश संपादन करण्याचा सल्ला हर्षदानं दिलाय. मी UPSCसाठी 2018 पासून MSc झाल्यावर तयारी केली आहे आणि माझा हा दुसरा अटेम्प्ट होता. पहिला अटेम्प्टमध्ये माझं क्लिअर नाही होऊ शकलं, पण हा माझा दुसरा अटेम्प्टमध्ये मी क्लिअर केलेला आहे. हो, अभ्यास तर करावाच लागणार आहे आणि मी सुरुवातीला 10 ते 12 तास अभ्यास केलेला आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये तुमचा बेस होऊन जातो, मग दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी 8 तास अभ्यास केला आहे ऑन ॲन ॲव्हरेज. एकच म्हणेल की फेल्युअर्स हा एक जीवनाचाच भाग आहे असं म्हणून आपण त्याला बघितलं पाहिजे. आणि ही परीक्षा म्हणा किंवा जीवनातील कुठली परीक्षा म्हणा, आपल्याला पेशन्स ठेवावेच लागणार आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून पेशन्स ठेवा, प्रयत्न करा आणि सक्सेस नक्कीच मिळणार आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. तर इकडे शहादा तालुक्यातील मलोनी येथील दूध संघातील कॅन चोरी प्रकरण उघडकीस आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. शहादा शहरातील दूध उत्पादक आणि कृषी पूरक उद्योग सहकारी संघ या कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या दुकानाचं लोखंडी शटर तोडून दूध संकलनासाठीचे स्टीलचे 1 लाख रुपये किमतीचे 100 कॅन चोरट्यांनी चोरून नेले होते. या चोरी प्रकरणी दूध उत्पादक आणि कृषी पूरक उद्योग सहकारी संघाचे मॅनेजर उद्धव पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा गुन्हा शेतकऱ्यांसंदर्भात असल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याकडे घटनेचा तपास देत उलगडा लावून गुन्हेगारांना शोधून चोरीस गेलेला मुद्देमाल मिळवण्याबाबत आदेश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकरांनी तत्काळ तपासाची चक्र फिरवत बातमीदारांना सक्रिय केलं आणि आरोपींना अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक देवराम गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस हवालदार आणि पोलीस अंमलदार यांच्या पथकानं केली आहे. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञान युक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत.
एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते। लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे। तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे। यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते। यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, JEE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये। शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात। आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या। आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या। धन्यवाद। आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी। पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल। तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासून त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये। त्याच साईटची त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे। साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी त्याचबरोबर हाय स्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यू सारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे। दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी। त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं। म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतोय आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे। म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे। ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती
इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅट नंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे हे खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. ब्रेकनंतर आपलं स्वागत. धुळे शहरातील देवपूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून भूमिगत पाईपलाईनचं काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं सुरू असल्यानं परिसरात बहुतांश ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये. धुळे शहरातील देवपूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून भूमिगत पाईपलाईनचं काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं आहे. त्यामुळे परिसरात बहुतांश ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नागरिक वर्तवत आहेत. याबाबत धुळे शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधींना अनेकदा सांगण्यात देखील आलं होतं. मात्र तरीही प्रशासन सर्रास दुर्लक्ष करत आहे. या खड्ड्यांमध्ये बऱ्याचदा अक्षरशः वाहनं अडकून दुर्घटना घडल्याचं समोर आलंय. तरीही प्रशासनाची डोळे झाकच सुरू आहे. 4 तारखेच्या रात्री तर माल भरून नेत असलेल्या पिकअप वाहनाचं मागचं चाक रस्त्यात असलेल्या खड्ड्यात अडकलं. पण सुदैवानं हे पिकअप वाहन पलटी होता होता वाचले. ट्रेनच्या साह्यानं या पिकअप वाहनाला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलं. या घटनेत 2 बालकं देखील बचावली आहेत. या परिसरातील नागरिक आहे मी. इथं पाईपलाईनचं काम चालू आहे गेल्या 2 महिन्यापासून. तरी इथं वारंवार नागरिक सांगताय की बाबा हे खड्डे बुंजवा, तरी हे खड्डे बुंजले जात नाहीये. आणि वारंवार ठेकेदारांना आम्ही सांगितलं गेलं
आज सुदैवाने एक मोठी गाडी फसली आणि लहान 2 मुलं वाचले. त्याच्यानंतर आम्ही नगरसेवकांना फोन करतो तर नगरसेवक आम्हाला सांगताय आमचं काम नाही. तरी येणाऱ्या काळात जर हे खड्डे बुजले गेले नाही तर आम्ही परिसरातील नागरिक नगरपालिकेवर मोठा मोर्चा काढू आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करू. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि धुळे महापालिका प्रशासन या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी का खेळतंय असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून विचारला जातोय. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. निफाड तालुक्यातील सायखेडा चांदोरीसह गोदाकाठ परिसरातील गावातील पूर नियंत्रण रेषेजवळ येणाऱ्या 200 ते 250 कुटुंबांना शासनाकडून नोटीस देण्यात आली आहे. शासनाकडून योग्य व्यवस्था होत नसल्यानं नागरिकांनी मात्र रोष व्यक्त केलाय. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरसह नाशिक तालुक्यामध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरण 80% भरली आहेत. गोदावरी आणि दारणा या नद्यांमधून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग कमी अधिक प्रमाणात सुरू आहे. निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुराचं पाणी दाखल होतंय. नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव यासह गोदाकाठ परिसरातील गावांना गोदावरी नदीच्या पूर नियंत्रण रेषेजवळील 200 ते 250 कुटुंबांना शासनानं नोटीस देऊन मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्वांची मंगल कार्यालय किंवा शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते. याबाबत निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी अधिक माहिती दिली आहे. निफाड तालुक्यामध्ये आत्तापर्यंत या हंगामाचा 40% पाऊस झालेला आहे. परंतु गेल्या 2 आठवड्यापासून जे कॅचमेंट एरिया आहे, विशेषतः इगतपुरी तालुका, त्र्यंबक तालुका, इथे पर्जन्यमान बऱ्यापैकी झाल्याने गंगापूर आणि दारणा हे धरणं 80%च्या वर भरल्याने नियमितपणे विसर्ग चालू आहे. परंतु जेव्हा आज जरी पर्जन्यमान कमी असलं, जेव्हा अतिरिक्त पर्जन्यमान होतं तेव्हा निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वरच्या बॅकवॉटरला म्हणजेच निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा व इतर शिंगवे असे जे गावं आहेत हे मोठ्या प्रकारे या घरांमध्ये पाणी घुसतं आणि नागरिकांना धोका निर्माण होतो. त्याकरता जून महिन्यामध्येच ज्या ज्या उपाययोजना करायच्या आहे, उदाहरणार्थ सर्व ज्या नागरिकांची घरं त्या लाईनमध्ये आहेत त्यांना नोटीस देणे, त्यांच्याकरता सुरक्षित स्थळं शोधून ठेवणे, उदाहरणार्थ मंगल कार्यालय असेल, शाळा असेल, हॉस्पिटल्स असतील, या जागा शोधून ठेवलेल्या आहेत. कोणत्या घरांमध्ये पाणी घुसतं याची यादी केली, त्यांना आपण नोटीस ग्रामपंचायतीमार्फत लेखी नोटीस दिलेली आहे. वेळोवेळी त्यांना मेसेज देण्याची व्यवस्था ब्रॉडकास्ट ग्रुप त्यांचे तयार केलेले आहेत. गोदावरी नदीला पूर आल्यानंतर शासनाकडून गोदाकाठ परिसरातील सायखेडा, चांदोरीसह अनेक गावांना नोटिसा दिल्या जातात आणि पूर आल्यानंतर आमचं स्थलांतरही केलं जातं. पण 2018च्या पुरात घरांचं तसंच संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई मात्र शासनाकडून अजूनही मिळाली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली है। सर 2018 में भी तब पूरा के गए, लेकिन हमको नोटिस भी देते, पण शासन की तरफ से हमको कुछ मदद आती। ये 2018 में घर गिरेला है, वैसा ही मेरा घर गिरेला है अभी तक, तो हमको कोई 1 रुपये की भी मदद नहीं आई। आम्हाला नोटीस दिलेले आहे, परंतु पण त्या नोटीस जागा भेटत नाही, त्यामुळे परिस्थिती बिकट नाही। शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड। पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। याच पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी शिवक्रांती कामगार संघटनेचे कामगार पुढे आलेत। कोरोनाचं संकट पुन्हा उभं ठाकलंय। केरळमध्ये रुग्णसंख्या वाढतीये। ज्या चीनमधून कोरोनाचा उगम झालाय तो पुन्हा कोरोनाच्या उद्रेकानं हादरलाय। आपल्या राज्यात तुर्तास जरी संकट टळलेलं असलं तरी महाभयंकर रोगाचं निदान अजून झालेलं नाहीये। या कोरोना काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांनी खूप मोठी आणि मोलाची भूमिका बजावली आहे आणि अजूनही बजावतायत। यातील पोलीस कर्मचारी रस्त्यावर लोकांच्या संपर्कात येतात। त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी शिवक्रांती कामगार संघटनेनं पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलातील लोणावळा ग्रामीण, कामशेत, वडगाव, तळेगाव, दाभाडे आणि IT हब हिंजवाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या
सुरक्षेसाठी कोरोना सुरक्षा किटचं वाटप केलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना हे किट वाटणार असल्याचं प्रतीक पाळेकर यांनी सांगितलंय। शिवक्रांती कामगार संघटना ही महाराष्ट्र राज्यातली सर्वात मोठी कामगार संघटना असून ही नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असते। शिवक्रांती कामगार संघटनेच्या सर्व संघटनांनी यावेळेस पोलीस स्टेशन किंवा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काय करता येईल याचा विचार करत लोणावळा शहर पोलीस स्टेशन, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तसेच जगात प्रसिद्ध असेल असे हिंजवडी IT हब येथील MIDC पोलीस स्टेशनमध्ये मास्क व सॅनिटायझर वाटप केला। यामध्ये मी विशेष उल्लेख एडियंट कंपनीच्या कामगार प्रतिनिधींचा करू इच्छितो, ज्यांनी आम्हाला चांगला पुढाकार घेऊन ह्या कामात मदत केली। जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड। या बातमीसोबतच न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ।